जय शिवराय, जय महाराष्ट्र। आम्ही सलग 8 वर्षे झाली या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवून एक कृषी प्रधान देशाचं उदाहरण दिलं होतं। शेतकऱ्यांची संकल्पना मांडली होती। त्याच्या अनुषंगाने आम्ही इथेच लोकांना जेवण्यासाठी अन्नछत्राचा कार्यक्रम ठेवतो आणि आम्ही बरेच वर्ष इथे झाली, याला आता 14 वर्ष झाली स्वराज्य चालू आहे। आमचा कार्यक्रम आता 8 वर्ष आली, पण 8 वर्ष अगोदर जेव्हा आम्ही इथं आलो होतो तेव्हा आम्ही हे बघितलं की इथं अख्ख्या महाराष्ट्रातून लोक येतात, पण सगळीकडे रोड बंद असल्यामुळे भरपूर लोकांच्या अवस्था वाईट होते। जेवणाचा विषय असतो, पाण्याचा विषय असतो। हे लक्षात आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून इथं हा कार्यक्रमाचं नियोजन केलं। आज बऱ्यापैकी तो कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे होतोय। आज कमीत कमी 5-1000 लोक इथं अन्नाचा लाभ घेतात, पाण्याचा लाभ घेतात आणि याच्यातून आम्हाला जे तृप्त आम्ही होतोय आणि खरंच आम्हाला महाराजांविषयी आदर आहे। महाराजांचा आदर्श ठेवून हा कार्यक्रम आम्ही करतोय। खरी गोष्ट सांगू तर आमचं जे श्रीमंती प्रतिष्ठान आहे त्याचा मी कार्याध्यक्ष आहे, संस्थापक कार्याध्यक्ष आहे। माझं नाव भायराज उर्फ दिलावर शेख आहे आणि हे अध्यक्ष आहेत, संस्थापक अध्यक्ष हे अविनाश शेनपुरे आहेत आणि ह्यांचाही एक सरदार घराणा आहे, आमचंही एक सरदार घराणा आहे। म्हणजे आम्ही शिवाजीच्या अस्तित्व असतानाचे आम्ही सरदार आहोत। तेव्हा आमच्यामध्ये एकी होती, तर आता वेगवेगळं असूच शकत नाही। बाकी सगळा जो प्रोपगंडा चालू होतो त्याला आम्ही मानत नाही, कारण ज्यांना महाराज कळाले तिथं विविधतेमध्ये एकता येते। कधीच एकतेची विविधता होत नाही, महाराजांनी होऊन दिली नाही। 18 पगड जाती 12 बलुतेदार यांना संगत घेऊन स्वराज्य निर्माण करणारे राजे। आणि स्वराज्य म्हणजे हे नव्हतं की कुठलं तरी एक मुबलक गोष्टीचं समाजाचं राज्य। स्वराज्य म्हणजे इथं राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते माझं राज्य आहे असं वाटावं, म्हणून त्या संकल्पनेला महाराजांनी स्वराज्याचं नाव दिलं, हे तुमचं राज्य आहे। आणि त्यावेळेस प्रत्येक माणसाला तसंच वाटायचं। आणि आता प्रत्येक ठिकाणी जर महाराजांचे विचार जागृत झाले, महाराज लोकांना कळाले, तर आज पुन्हा स्वराज्य निर्माण व्हायला वेळ लागणार नाही। नमस्ते, मी अविनाश शेनपुरे, संस्थापक अध्यक्ष श्रीमंती प्रतिष्ठान या माध्यमातून आज गेले 25 वर्ष आमचं संस्थेला झालेलं आहे। यातले 7-8 वर्ष झाले आम्ही इथं लाल महालापाशी जेवण उपलब्ध करतोय। त्याचं कारण असं की ज्या मातीतनं सोन्याचा नांगर फिरवून शिवाजी महाराजांनी सोन्यासारखं अन्न पिकवायला शिकवलं, ते पिकवून त्यातला तोच सोन्यासारखं अन्नाचा एक घास, रयतेला सोन्यासारखा घास रयतेच्या मुखात भरवायचा हा आमचा ध्यास आहे। हा थोडासा प्रयत्न करतो, त्यामुळे आम्ही एक आता अखंड हे कार्य करत आलेलो आहे। आणि आम्हाला सर्वांना आव्हान आहे या कार्यामध्ये सर्व जाती धर्म सर्व लोकांना घेऊन स्वराज्याचं म्हणजे जे कार्य आहे ते अखंडित अपरंपरित चालू ठेवायसाठी आम्हाला लाल महाल या वास्तूमध्ये त्याच्या आवारात हे काम करायला परवानगी मिळाली। आणि ती म्हणजे आई साहेबांची इच्छा होती की इथं अन्नदान व्हावी, असं आम्ही मानतो आणि इथं कार्य चालू आहे। सर्वांना आव्हान आहे, सगळ्यांना आव्हान आहे की जेवणाचा लाभ घ्यावा, आनंद घ्यावा।